जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कम्युनिकेशन स्किलचा पेपर कसा सॉल्व्ह करावा। बघा, याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रकारचे प्रश्न आहेत, म्हणजे काही पॅराग्राफ आहे, नंतर काही डायरी रायटिंग आहे, नंतर तुमचं सीन पॅसेज आहे, अनसीन पॅसेज आहे, फिनेटिक्स आहे, व्होकॅब आहे, भरपूर सारे प्रश्न आहेत। आपल्याला कोणते सॉल्व्ह करायचे आणि कोणते स्किप करायचे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग सुरुवात करू आपण आजची व्हिडिओ। तर बघा, सुरुवात करू आपण PYQ नुसार। बघा, मागच्या वर्षीचा पेपर आहे, जर तुम्ही पेपरावर तुमचा हात व्यवस्थित बसला रे बसला, मी सांगतो तुम्हाला पेपरामध्ये आरामात 40 ते 50 प्लस मार्क येतील। फक्त कशामुळे? PYQ चा अभ्यास व्यवस्थित केल्यामुळे। भरपूर अशी मुलं त्यांचं ऍव्हरेज भरपूर कमी आलेला आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो। फक्त आजची व्हिडिओ बघा रे, आजची व्हिडिओ बघितल्यानंतर मी सांगतो तुम्ही 40 प्लस तर आरामात मार्क आणशाल, टेन्शन घ्यायची गरज नाही। तर मग सुरुवात करू आपण आजची व्हिडिओ। बघा, याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न असणार आहे तुमचा सीन पॅसेजवर। क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असणार तुमचा सीन पॅसेजवर। मग सर, सीन पॅसेज आता मला टाइम खूप कमी, आमचं 1-2 दिवसावर पेपर आलाय, आता काय करू सर? काहीच करू नका, तुम्हाला 3 पॅसेज व्यवस्थित करायचे। 3 पॅसेज काय करायचे तुम्हाला? व्यवस्थित करायचे। कोणकोणते सर सांगा ना? पहिला आहे तुमचा प्लास्टिक वाला, बघा पूर्ण काही लिहत नाही। दुसरा आहे तुमचा कलाम साहेबांचा, आणि तिसरा असणार आहे तुमचा अरुणिमा सिन्हाचा। अरुणिमा सिन्हाचा। मग सर, प्लास्टिक बॅगवर कोणकोणते प्रश्न करायचे? बघा, मी ही पीडीएफ जी आपण काही आता नंतर बघणार आहोत, त्या पीडीएफ मध्ये सगळे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ना, तेवढे तर प्रोव्हाइड करून देणार आहेत। ते पण कुठे? आपल्या ऍप्लिकेशनवर। तर तिथे जा, तुम्ही कोर्स परचेस करा आणि आपण तिथे तुम्ही जी पण काही पीडीएफ आहे ती पूर्ण एन्जॉय करू शकतात। मग प्लास्टिकवर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात? तर पहिला प्रश्न 100% तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये दिसेल की हाऊ प्लास्टिक हजार्ड फॉर एन्व्हायरमेंट, 100% येणार आहे। कोणता? प्लास्टिक हजार्ड काय, नेमकं याच्यामुळे काय काय एन्व्हायरमेंटला नुकसान होता। आणि दुसरा प्रश्न असणार याचा गोवा आणि उटीवाला। गोवा आणि उटीने त्यांची जी पण काही सिटीज आहे, त्यांचे जे पण काही स्टेट आहे, त्याला प्लास्टिक फ्री कसं केलं, हे 2 प्रश्न महत्वाचे। कलाम साहेबांचे 2 प्रश्न कशावर? पहिला प्रश्न कोणता होता त्यांचा? प्लॅनिंग टीम वर्कवर, प्लॅनिंग आणि टीम वर्कवर। आणि दुसरा प्रश्न यांचा करून ठेवशाल हार्डवर्क फेल्युअरवर। म्हणजे जर तुम्ही हार्डवर्क करत असाल, काय जर तुम्ही हार्डवर्क करत असाल तर 100% तुम्हाला सक्सेस भेटणार आहे। मान्य स्टार्टिंगला फेल्युअर होईल, पण मी सांगतो, म्हणजे मी म्हणतो, कलाम साहेब सांगतात की फेल्युअर नंतर तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार आहे। केव्हा? जेव्हा तुमच्या हार्डवर्क मध्ये ताकद असेल, दम असेल, तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव करू शकतात। अरुणिमा सिन्हाचा एक प्रश्न 100% पडेल की तिचा ऍक्सिडेंट कसा झाला, तिचा ऍक्सिडेंट कसा झाला, नंतर तिला अवॉर्ड कोणते भेटले, तिला अवॉर्ड कोणते भेटले, नंतर तिने काय काय अचीव केलं। म्हणजे तिने बघा, जसे तिचे पाय जसे कट झाले होते, त्यानंतर तिने एव्हरेस्ट आणि भरपूर सारे असे माउंटन्स होते जे तिने क्लाइंब केले होते। नंतर हे 3 झाले। आता सर, आमच्याकडे टाइम उरलेला आहे। बघा, IQ, EQ, SQ काय असतं, याचा फुल फॉर्म काय येऊ शकतं? बघा, 100% कोणीच सांगू शकत नाही, मी फक्त सांगू शकतो 100% चान्सेस आहे। नंतर IQ, EQ, SQ वर प्रश्न पडेल। अजयचा रोजेस ऑफ ग्रॅटिट्यूड, त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो। कोणता वाला? की नेमकं अजय सोबत लहानपणी काय झालं होतं, आणि आता जी मॅडम, जी पण काही शीला मॅडम होती, तिला ऍडमिट केल्यानंतर हा भेटायला गेला, नंतर तो पूर्ण सीन झाला, तो सीन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। तर असो, तर हा पहिला प्रश्न जो असणार आहे 10 मार्कांना, 5 प्रश्न असतील 2-2 मार्कांसाठी, 7 प्रश्न आहे, 7च्या 7 सॉल्व्ह करायचे आहे। मान्य आहे, 5 दिले, एनी 5 सांगितले, 7च्या 7 प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला काहीच त्रास होणार नाही। आलं नाही तर गोष्ट वेगळी, पण येतंय, पण जाऊ द्या सर, मला जीवार येते। बघा, 3 तासाचा पेपर आहे तुमचा, मी सांगतो 1.5 तासात पूर्ण पेपर तुमचा सॉल्व्ह जाईल, लिहून देतो। जर व्यवस्थित इकडे तिकडे न पाहिलं, टाइमपास नाही केला, पेपर आपलं स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत, मी सांगतो 3 तासाचा पेपर फक्त तुम्ही सॉल्व्ह करशाल 1.5 तासात। आपल्याला घरी जायचं नाहीये। तर बघा, पहिला दुसरा प्रश्न कशावर राहणार आहे तुमचा? सीन पॅसेजवर।
पहिला प्रश्न असणार आहे थोडंफार छोटे छोटे उत्तर. बघा 3 ते 4 सेंटेन्स मध्ये याचं उत्तर लिहा. आणि हा जो पण काही मोठा वाला प्रश्न आहे बघा, ह्या दोघांना सुद्धा मी काय केलं, डिफरन्शिएट करून दिलंय. कुठे? आपल्या पीडीएफ मध्ये, की याला आपल्याला पाहिजे जवळपास 4 ते 5 लाईन आणि याच्यामध्ये सेंटेन्स पाहिजे तुमचे 8 ते 9 सेंटेन्स बस. म्हणजे जवळपास अर्ध्या पेजेस पेक्षा. बघा याचं उत्तर असेल जवळपास तुमचं एका पेपरामध्ये तुमचे 3 प्रश्न होतील. म्हणजे एक तुमचं जे पेज असेल ना त्याच्यात 3 प्रश्न तुमचे आरामात होतील. पण जे 8-9 वाला आहे ना, माझ्या मते तरी थोडंफार ट्राय करा पूर्ण पेज भरेल असं. आणि पॅराग्राफ मध्ये उत्तर लिहा. म्हणजे आता समजा तुमचं एक उत्तर आहे बघा, तुमचा पहिला पेपर आहे त्यामुळे सांगतो बरं. आता हे तुमचं बघा, छोटे उत्तरांना तर ते मार्क जास्त कट करू शकत नाही, पण जो पण काही 4 मार्कांचे जे सेकंड वाले प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय करा, समजा इथे प्रश्न आहे, इथे प्रश्नाचा नंबर टाका. 2 नंबरचा प्रश्न असेल, 2 नंबरचा प्रश्न असेल तर समजा इथून चालू करा. झालं ना उत्तर, मग याला काय करा, डिव्हाइड करा आणि परत एक काय करा, छोटा पॅराग्राफ करा. म्हणजे पॅराग्राफ मध्ये जर तुम्ही उत्तर लिहिलं ना, तुमचे मार्क 100% तुम्हाला भेटतील. चला मग सीन पॅसेज वरची तुमची क्लिअर झाले डाऊट. चला आपण जाऊ आता नेक्स्ट. बघा आता नेक्स्ट 2 मिनिट मोठं करून घेऊ थोडं. चला बघा आता काय, थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे क्वेश्चन राहतील. एक राहतील तुमचे डायलॉगचे आणि दुसरे राहतील तुमचे पॅराग्राफचे. सर्व याच्यातनं कोणते सॉल्व्ह करायचे? जर हुशार असाल तर माझं ऐका आणि डायलॉगला पहिले काय करा, फोकस करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिले हे 2 डायलॉग बघा. असं नाही की ए नंबर आणि बी नंबर डायलॉग असेल, कधी कधी सी नंबर आणि डी सुद्धा हे डायलॉगचे असू शकतात. तर तुम्हाला फोकस करायचा आहे की नाही, मला डायलॉग रायटिंगच लिहायचे. पॅराग्राफ रायटिंग मध्ये बघा 2 पॅराग्राफ राहील, मी 100% गॅरंटी लिहून देतो. एक तुमचा सोपा राहील आणि दुसरा तुमचा कठीण राहील. बघा इथे माय हॉबी आणि दुसरं काय, द फर्स्ट डे इन अ कॉलेज. हा थोडाफार कठीण जाऊ शकतो. माय हॉबी बघा, माय हॉबी, माय फेवरेट टीचर, माय फेवरेट बुक, नंतर भरपूर असे सोपे सापे. ते काय असेल, एक पॅराग्राफ असेल आणि एक पॅराग्राफ भरपूर कठीण असू शकतो. ह्या पॅराग्राफला आपल्याला काय करायचंय, स्किप करायचंय. मग सर तुम्ही डायलॉग रायटिंग का लिहायला सांगतायत? बघा त्यांनी सांगितलं पहिले किती डायलॉग, 8 ते 10 डायलॉग. आता तुम्हाला सांगतोय मार्क कशी दिला. आता बघा ह्यामध्ये काय असतं, बघा समजा 2 व्यक्ती असेल, एक असेल राम, एक असेल श्याम. या दोन्हीमध्ये कन्व्हर्सेशन असेल. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, डायलॉग मध्ये 3 पार्ट पडतात. किती पार्ट? 1, 2 आणि 3. पहिला असतो आपला ग्रीटिंग. पहिला पार्ट कोणता आपला? ग्रीटिंग. आणि शेवटचा असतो तुमचा क्लोजिंग सेंटेन्स. बघा आणि मधला असतो जो आपला मेन डाटा असतो तो. 1 मार्क ग्रीटिंगला, 1 मार्क क्लोजिंग स्टेटमेंटला आणि 2 मार्क मधल्या डाटाला. बघा ग्रीटिंग काय असतं माहिती का, हाय, हॅलो, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. ग्रीटिंग मध्ये 1 मार्क भेटला. एवढं लिहिलं तरी, म्हणजे हाऊ आर यू म्हटलं आणि येणे म्हटलं. बघा जसं की राम म्हणेल हाय, ओके, हाय श्याम, हाऊ आर यू. श्याम म्हणेल हॅलो, आय एम फाईन. मग नंतर मग पुढे जो पण काही मेन डाटा आहे ना तो स्टार्ट करणार आहे. आणि क्लोजिंग स्टेटमेंट मध्ये ओके, बाय, टेक केअर, सी यू सून. मग लगे हे काय असेल त्यांच्या, म्हणजे हा असेल राम आणि हा असेल श्याम. तर या ठिकाणी त्यांची एंडिंग होईल कशी, बाय, टाटा, सी यू, टेक केअर. याच्यामध्ये भेटून जाईल तुम्हाला 1 मार्क. 1 मार्क इकडे, 1 मार्क इथे आणि 2 मार्क मधल्या डाटाला. सर आता मी काय कर माहितीये, मला एक आयडिया आली. मी फक्त काय लिहेल, राम श्याम हाय हॅलो आणि राम श्याम इकडं ओके बाय बाय. नंतर हा म्हणेल ओके सी यू सून. सर मला 2 मार्क भेटतील का? भेटणार नाही. असं जर डोक्यात तुमचा मिसकन्सेप्ट असेल तर सोडून द्या. जर तुम्ही फॉर्मॅट फॉलो केला आणि मधला डाटा लिहिला ना, तेव्हाच कुठे ग्रीटिंगचे आणि क्लोजिंग सेंटेन्सचे तुम्हाला मार्क भेटतील. नाही तर तुम्ही म्हणशाल मी फक्त ग्रीटिंग आणि क्लोजिंग सेंटेन्स लिहिल, मार्क भेटणार नाही. पण बघा ना रे, 2 डायलॉग झाले हे, 2 डायलॉग झाले हे. आपल्याला लागताय 10 डायलॉग. मध्ये डायलॉग किती लिहायचे? 8 डायलॉग. फक्त 8 छोटे छोटे वाक्य. आणि बघा वाक्य लिहिताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1-2 त्याच्यामध्ये प्रश्न असले पाहिजे. घेईल मी उदाहरण घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1-2 याच्यामध्ये कसे असला हवेत, क्वेश्चन मार्क आले. म्हणजे की जसं की विचारलंय बा, मी सांगतो बरं, काही टेन्शन घेऊ नका. जसं की विचारलं
किंवा आता समजा याच्यातलाच एखादी विषय घेतो बघा, मॅथ्स टीचर आणि स्टुडंटचा. मग मॅथ्स टीचरने विचारलं असेल स्टुडंटला, हाऊ मे आय हेल्प यू, झाला एक प्रश्न बरोबर. आणि स्टुडंटने एखादी प्रश्न विचारला असेल, सर आय डोंट नो हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, प्लीज हेल्प मी. आणि या ठिकाणी असं तुम्ही प्रश्नचिन्ह लावू शकता. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला 2 तरी बनवायची आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कॉमा, फुल स्टॉप, नंतर उद्गारवाचक चिन्ह ज्या ठिकाणी पॉसिबल असेल त्या ठिकाणी तुम्ही द्या, मार्क जास्त भेटतील. बघा, एक तुम्हाला सोपीशी गोष्ट सांगतोय, हा विषयाचा जो पण काही पेपर चेकर असेल ना, त्या पेपर चेकरने फक्त या विषयाचा 1च दिवस अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही 6 महिन्यांपासून अभ्यास करतायत. आणि मला हे सांगा, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त सिनियर आहे का या विषयामध्ये? तर हो, तुम्ही 6 महिन्यापासून रोज त्याला पाहतायत. आणि तो पेपर चेकर काय करेल, समजा पेपर चेक करायचा आहे, एकदा फक्त व्यवस्थित पुस्तक लागून घेईल, हा असं असं आहे का, तसं तसं का, व्यवस्थित काय करेल, तो पेपर चेक करायला लागून जाईल. तो तुमचा डाटा चेक करणार नाहीये. इंग्लिशचा पेपर आहे, इंग्लिशचा पेपर मी स्वतः सांगतो, माझं सुद्धा सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही. पण तेच विषय असेल कोणता कन्सेप्च्युअल, जसं की फिजिक्स असेल, फिजिक्सच्या सगळ्या डेफिनेशन, केमिस्ट्रीच्या सगळ्या डेफिनेशन किंवा मॅथच्या, यामध्ये तुमचा डाटा महत्वाचा आहे. याच्यामध्ये तुमचा डाटा महत्वाचा आणि याच्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स आहे. तुम्ही किती चांगल्या प्रकारे पेपर लिहितात, किती चांगल्या प्रकारे अशा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी तुम्ही करता, ह्या गोष्टींवर पेपर चेकरचं लक्ष जाणार आहे. तर या गोष्टींना स्किप करू नका. आणि राहिला विषय डायलॉग रायटिंग, आपला का सॉल्व्ह करायचं आहे, फक्त बघा 8 डायलॉग लिहिले, 8 तर त्यांनी सांगितले. म्हणजे जर नाही सर मला फक्त पास व्हायचं, मला इंग्लिश बद्दल जास्त काही येत नाही, म्हणजे मध्ये किती डायलॉग उरले माहिती का, 6 डायलॉग, म्हणजे 6 छोटे छोटे सेंटेन्स. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुला फुल मार्क भेटतील, 4 मार्क भेटतील. आणि दुसरा विषय असेल पॅरेग्राफचा. आता पॅरेग्राफ मध्ये 2 पॅरेग्राफ, एक पॅरेग्राफ सोपा राहील, एक पॅरेग्राफ कठीण असेल. तुम्हाला काय करायचं, सोप्याला डिसाईड करायचं आणि लिहायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट, पॅरेग्राफ सांगितलाय, पॅरेग्राफच लिहा, शहाणपणा तिथे करू नका. छोटाचाच लिहा. तिथे 75 वर्ड सांगितलंय, तुम्ही जास्तीत जास्त काय करा, 80 ते 90 वर्ड लिहा. आणि काही बधीर, काही मूर्ख मुलं असे सुद्धा असतात, काय करतात, पेज भरले तर, अरे एक पेजेसचा एक पॅरेग्राफ असतो का? जर तुम्ही व्यवस्थित पुस्तक वाचलं असेल ना, तर पॅरेग्राफ कसा असतो, इथून चालू होतो, नंतर असा, बरोबर ना, असाच पॅरेग्राफ असून इथून बघा 2 बोट सोडून काय करायचं, आपला पॅरेग्राफ स्टार्ट करायचा. आणि एक पॅरेग्राफ पूर्ण कंप्लीट झाला, डॉट मारून द्या. उगाच फुकट फाकट दुसरा पॅरेग्राफ तिथे ऍड करू नका. तिथे काय लिहिलंय, अ पॅरेग्राफ, काय दिलेलं आहे, अ पॅरेग्राफ, म्हणजे एक पॅरेग्राफ लिहायचं तुला 75 शब्दांचा. सोपा आहे, इथपर्यंत काही अडचण येईल नाही. चला तर आपण जाऊ आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा तुम्हाला सॉल्व्ह कोणते करायचे, डायलॉग रायटिंग, दोन्ही डायलॉग रायटिंग आणि एक सिंपल वाला पॅरेग्राफ. आता चौथ्या नंबरचा प्रश्न, चौथ्या नंबरचा प्रश्न आहे तुमचा, अटेम्प्ट एनी 3 फॉलोइंग. तुम्हाला 4 ते 5 प्रश्न दिले असेल आणि त्याच्यापैकी 3 सॉल्व्ह करायचे, 4 मार्कांचा एक प्रश्न असणार. मग याच्यामध्ये कोणता सॉल्व्ह करायचा सर, याच्यामध्ये सगळ्यात पहिले असणार तुमचा टेक्निकल डिस्क्रिप्शन. टेक्निकल डिस्क्रिप्शन जो पण कोणी स्किप करेल, मी सांगतो त्याने काय करा, मस्त एक मस्त चुल्लूभर पाणी घ्या आणि त्याच्यात उडी मारला. अरे काय विचारलंय, एलसीडी प्रोजेक्टर बद्दल विचारलेलं आहे, स्मार्टफोन बद्दल विचारलंय. स्मार्टफोन बद्दल तुम्हाला 75 शब्दात लिहिता येणार नाही. नेमकं स्मार्टफोन कसा असतो, त्याच्यात फीचर्स काय आहेत, नेमकं त्याचा कॅमेरा काय, त्याची बॅटरी काय, आपण त्याच्यामध्ये काय काय करू शकतो, सगळं पण घेऊ, टेन्शन घेऊ नका. फक्त मी तुम्हाला सांगतो एक प्रश्न कोणते सॉल्व्ह करायचे आणि कोणते स्किप करायचे. माझ्या मते टेक्निकल डिस्क्रिप्शनचे दोघीच्या दोघी प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. मग सर नेमका तिसरा प्रश्न कोणता सॉल्व्ह करायचा, याच्यामध्ये राहणार तुमचं एक तर डायरी रायटिंग. बघा थोडं वरती करतो आता, हे जाण टेक्निकल पॅरेग्राफ तर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, याच्याबद्दल नो डाऊट. मग सर नेक्स्ट क्वेश्चन आम्हाला कोणता सॉल्व्ह करायचा, तर यामध्ये असणार एक पिक्चर डिस्क्रिप्शन. कोणतं राहणार आहे, पिक्चर डिस्क्रिप्शन. एक राहणार आहे डायरी रायटिंग. काय, डायरी रायटिंग. डायरी रायटिंगला होल्ड वर ठेवा, स्किप करू नका. मी काय म्हणतोय, स्किप करू नका. एखादी बाय चान्स टेक्निकल डिस्क्रिप्शन कठीण निघाल, जे तुम्हाला व्यवस्थित माहिती, जसं की रॉकेट लॉन्चर लिहिलं, तर रॉकेट लॉन्चर बद्दल तुम्हाला जास्त काही माहित नाही, मग त्यावेळेस तुम्ही स्किप करू शकतात. पण जर डायरीमध्ये विचारलं तर डायरीमध्ये बघा फॉर्मॅट महत्वाचा आहे. डायरीचा फॉर्मॅट कसा असेल, इथे असेल तुमचा डे आणि इथे असेल तुमची
डे डायरेक्ट लिहितो ना, मंडे 3 सप्टेंबर 2021 बरोबर. नेक्स्ट असेल इथे असेल तुमचा टाइम. आता इथे टाइम असेल समजा 8:45 PM. इथे 08:45 लिहिशाल अजून बेटर. नंतर इथं लिहिशाल डिअर डायरी कॉमा, आणि इथून जिथून डिअर डायरी संपते ना तिथून काय करायचं तुम्हाला मग छोटासा पॅरेग्राफ राईट करायचा. छोटा पॅरेग्राफ झाल्यानंतर नाव लिहायचं तुम्हाला स्वतःचं. आता समजा इथे असेल माझंच नाव लिहितो पूर्ण नाव लिहायची गरज नाही. पूर्ण लिहिशन अभिनीत संजय भावसार अशी लिहायची गरज नाही. फक्त तुमच्यासाठी डायरी तुमचं स्वतःचं नाव इथं असायला हवा. हा फॉर्मॅट जरी फॉलो केला ना तुम्हाला 2 मार्क भेटते. काय हा फॉर्मॅट फॉलो जरी केला तरी तुम्हाला 2 मार्क भेटतील. आणि इथला मधला डाटा असतो तुमचा 2 मार्कांचा. तर ह्या 2 मार्कापैकी 1 मार्क तुम्हाला इथे भेटून जातो. म्हणजे टोटल झाले तुमचे 3 मार्क कन्फर्म. पण तुम्हाला असं वाटत असेल सरांनी सांगितलंय फॉर्मॅटला 2 मार्क, मी फक्त फॉर्मॅट लिहितो, चालणार नाही. हा फॉर्मॅटचे मार्क आहे, जे हे पण काही फॉर्मॅटचे मार्क आहे ना ते फॉर्मॅटचे मार्क तुम्हाला तेव्हाच भेटतील जेव्हा तुमचा हा मधला डाटा व्यवस्थित लिहिला किंवा मधला डाटा लिहिलाय. काय व्यवस्थित असो नसो, कारण याचा डाटा समजा बोगस असेल तर 1 मार्क भेटेल, एकदम छान असेल तर 2 मार्क भेटेल. आणि जर छानपणे किंवा 1 मार्क जरी भेटलाय तर हे 2 मार्क कन्फर्म तुम्हाला भेटणार आहे. तर फक्त फॉर्मॅट लिहून तुम्हाला मार्क भेटणार नाहीये. मग इथे झालं आपलं कशाचं डायरी रायटिंगचं. बघा टेक्निकल डिस्क्रिप्शन सॉल्व्ह करायचंय, नंतर डायरी रायटिंगला थोडंफार होल्ड करायचं, स्किप करू नका. नेक्स्ट आहे तुमचं पिक्चर डिस्क्रिप्शन. सर पिक्चर डिस्क्रिप्शन मध्ये काय करायचं? पिक्चर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं जे आहे ते लिहायचं. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये चेकर तुमची मार्क कटच नाही करू शकत. का करेल तो? फक्त तुम्ही तुमच्या मनाचं लिहिताय काही नाही, तुम्हाला जे दिसतंय तेच तुम्ही पेपरामध्ये लिहिणार आहे. मग मला सांगा पेपरा आता मला जे दिसतंय ते तुम्ही लिहितात, तर यामध्ये टेन्स वापरायचं तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मग सर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स का? कारण सगळ्या गोष्टी तिथे होत आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिताय. इथे कोणत्याच प्रकारचा पास्ट आणि कोणत्याच प्रकारचा फ्युचर या ठिकाणी उल्लेख व्हायला नको. विल शाल इथे यायला नको. ईडी वाले, हॅड वाले, डीड वाले कोणतेच वाक्य यायला नको. इथे फक्त तुमची वाक्य यायला पाहिजे एम इज आर प्लस V1 प्लस ING. म्हणजे प्लेइंग, स्टडिंग, नंतरून अजून रनिंग, नंतरून अजून सिंगिंग, डान्सिंग असे शब्द यायला हवे. आणि त्याच्या आधी काय हवं? एम इज आर. एम केव्हा वापरायचा आहे? जेव्हा आय ऑपरेशन. इज वापरायचा आहे जेव्हा सिंग्युलर व्यक्ती असेल, आणि आर वापरायचा आहे जेव्हा मल्टिपल पर्सन त्या ठिकाणी असतील. तर असं एवढे लहान तुम्ही नाहीये की तुम्हाला हे समजत नाही. मग आता सर याची स्टार्टिंग कशी करायची? पहिलं वाक्य असायला हवं पिक्चर शोज किंवा इन द पिक्चर. काय स्टार्टिंग काय? इन दिस पिक्चर. आणि स्टार्ट करायचं मला जे तुम्हाला मोठं दिसतंय फ्रंट पासून बॅक पर्यंत यायचं. जे तुम्हाला पहिले दिसतंय ते पहिले लिहा, जे शेवटी दिसतंय ते नंतर लिहा. नंतर मध्ये मध्ये काय करायचं बघा, जे पण काही लोक काम करतात तर ते सगळं लिहायचंय. जसं की हा मुलगा काय करतोय? पुस्तक वाचतोय. आणि थोडंफार डिस्क्रिप करा बरं की कुठे वाचतोय तो? बेंचवर बसून. मला काय शान? द बॉय इज रीडिंग अ बुक ऑन टेबल किंवा ऑन काय जे बेंच असेल तुमचा जो शब्द असेल तो. अजून आता इथे दिसतोय अ मॅन इज रनिंग ऑन, आता इथं डिझायनर पाथ. इज रनिंग हा शब्द महत्वाचा आहे. पेपर चेकर हे नाही बघणार की तो काय करतोय, तो पेपर म्हणजे जे पण काही तुमचं पिक्चर आहे ना त्याला पण नाही बघणार. तो फक्त काय बघेल माहितीये का? याने टेन्स व्यवस्थित वापरलाय का. तो फक्त पिक्चर डिस्क्रिप्शन मध्ये तुमचे मार्क तेव्हाच कट करेल जेव्हा तुम्ही कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरला नसेल. त्याला पण माहितीये. आणि हा दुसरी गोष्ट, जे पण काही निर्जीव गोष्ट आहे त्यांच्यापासून स्टार्ट करू नका. स्टार्टिंग करा सजीवांपासून. म्हणजे नाही तर म्हणशान देर आर ट्री, नंतर देर आर बशेस, देर आर फ्लावर वापरू नका. तुम्हाला काय वापरायचंय? माणसं, नंतर कोणकोणती माणसं काय काय करताय, किंवा
हे वाक्य लिहिताना तुम्ही मध्ये मध्ये छोटे छोटे वाक्य घुसडून द्यायचे. कोणते वाले? की देअर आर ट्रीज किंवा देअर आर फ्लॉवर्स किंवा देअर आर पिजन्स, बरोबर ना? तर बघा सांगतो मी तुम्हाला एक्झाम्पल, प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल दिल्याशिवाय मी आज जाणार नाही. तर हे समजलं, पिक्चर डिस्क्राईब करायचा फक्त 75 वर्ड्स, जे काही दिसतंय ते फक्त लिहायचंय. चला, हा प्रश्न सुद्धा आमचा सॉल्व्ह झाला सर. आता जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला, आता आला खरा प्रश्न. इथे तुमचे 100% मार्क जाऊ शकता. सर असं का म्हणताय सर तुम्ही, मार्क का जातील सर? वोकॅब आहे, वोकॅब मध्ये तुमचा बघा याच्यामध्ये अटेम्प्ट एनी टू सगळेच्या सगळे इथे लिहा, असं नका करा. नाही यार मला पहिला प्रश्न एकदम व्यवस्थित आला, दुसरा व्यवस्थित आला, तिसरा सॉल्व्ह करणार नाही. मूर्ख आहे मग तुम्ही. तुम्हाला या ठिकाणी सगळेच्या सगळे काय करायचे? सॉल्व्ह करायचे. मग बघा प्रिफिक्स तुम्हाला माहिती आहे, आणि प्रिफिक्स बद्दल सुद्धा लिहिताना आता इथे नॉन आहे ना, तर फक्त एकच प्रिफिक्स नका लिहा, इथे कमीत कमीत लिहा तुम्ही 2 किंवा 4. हुशार असाल तर 4 लिहाल. नॉर्मल आहे नाही सर मला एवढंच लिहायचंय, मी एवढंच लिहू शकतो, 2 लिहा, मार्क कोणी कट करणार नाही. कारण काय विचारलंय? वर्ड, एक वर्ड. पण तुम्ही काय करता? नाही, बाय चान्स एक चुकला तर मी काय करू शकतो? दुसरा त्याला कन्सिडर करू शकतो. त्यामुळे 2 तर लिहायचेच, 2 तर लिहायचे, 3 लिहू नका. एक तर 2 लिहा, एक तर 4 लिहा, 3 लिहू नका कोणत्याच प्रकारे. प्रत्येक ठिकाणी जेवढे पण तुम्हाला टॉपिक कव्हर करायचे ना, त्या टॉपिकला कसं करा, आता समजा त्याच्यामध्ये भरपूर सारे असे पॉइंट्स असतील, भरपूर सारे असे पॉइंट्स असतील, तर पॉइंट्स लिहायचे असतील ना, त्या सुद्धा काय करा? 4 लिहा, 2 लिहा किंवा 6 लिहा. 3 लिशाल, 5 लिशाल तर समोरच्या व्यक्तीला मार्क द्यायला भरपूर कठीण जातं. समजा 5 पॉइंट दिले आणि 3 मार्काचा प्रश्न आहे, तो काय करेल? 4 मार्कांचा प्रश्न आहे, तो काय करेल? 3.5 मार्क देईल. का? कारण इथे त्याने एका पॉइंटला दिला अर्धा मार्क. जर समजा मी फक्त 4च लिहिले, मला 4च येत आहे, मग तो काय करेल? नाही, 1 पॉइंटला 1 मार्क, 4 मार्क. असं डोक्यात मेंटॅलिटी राहते. ऑड कोणतीच प्रकारची गोष्ट लिहायची नाही. तर असो, हा काय करशाल तुम्ही? 2 प्रश्न, 2 शब्द तुम्हाला लिहायचे, प्रिफिक्सचे असो सफिक्सचे असो. हा प्रश्न तुम्हाला अडायला नको. प्रॉब्लेम येईल तुम्हाला कुठे? सिनॉनिम्स, अँटोनिम्स. या ठिकाणी मी काय कोणीच सांगू शकत नाही की प्रश्न कोणते येऊ शकतात. हे पूर्ण डिपेंड आहे तुमच्या नशिबावर. पण मी सांगतो ट्राय करा. काय? भरपूर सिनॉनिम्स वाचवा. एक शब्दाला 1 मार्क आहे ना बाबा. सॅडचं जे पण काय असेल, 1 शब्द लिहा, 1 मार्क घ्या. ऍक्सेप्ट 1 शब्द लिहा, 1 मार्क लिहा. पॅराग्राफ रायटिंग मध्ये भरपूर मोठे सेंटेन्स, नंतर डायलॉग रायटिंग मध्ये भरपूर सारे सेंटेन्स, भरपूर सारा डाटा तिथे लिहावा लागतो. इथे फक्त एका शब्दाचे तुम्हाला 1 मार्क भेटतात, त्यामुळे इथे स्किप करून चालणार नाही. नंतर आहे तुमचं कोलोकेशन. आता कोलोकेशन बघा, कोलोकेशन मध्ये सुद्धा तुमचे मार्क जाता कामा नाही. काय रे बाबा? ब्रेक अ रेकॉर्ड. एक वाक्य तयार करा. सचिन ब्रेक अ रेकॉर्ड ऑफ सेंचुरीज, 100 सेंचुरीज. झालं वाक्य. नंतर कीप अ सिक्रेट. जसं की आय कॅन कीप अ सिक्रेट, मी सिक्रेट ठेवू शकतो. बघा किती सोपं आहे. बघा आता आठवलं आणि किती छान आठवलं. आय कॅन कीप अ सिक्रेट. ही डोंट कीप अ सिक्रेट. तो कोणते सिक्रेट ठेवत नाही. म्हणजे काय करायचं? असे काय एकदम छोटे छोटे, त्यांचं असं म्हणणं नाही एकदम मोठे मोठे सेंटेन्स पाहिजे. छोटे असेल, मिनिंगफुल असेल तरी त्या ठिकाणी चालेल. पण मी तर तेच म्हणतो, छोटे लिहायचा प्रयत्न करा. जास्त मोठे लिहायला जाशाल, ग्रॅमॅटिकल मिस्टेक पकडली गेली, मार्क तो कट करू शकतो. जेवढे सोपे, तेवढे सिंपल, तेवढे मार्क तुम्हाला व्यवस्थित भेटतील. नंतर रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ करेक्ट वर्ड. असे सुद्धा प्रश्न असतील. हे प्रश्न म्हटले आता होमोफोनचे. जर तुम्ही आपले लेक्चर व्यवस्थित केले असेल तर तुम्हाला माहिती आहे की होमोफोन काय असतं. होमोफोन मध्ये एक छोटीशी ट्रिक पाठ करा. काय ट्रिक पाठ करा, नाही तर अभ्यास करा. आता मला दिसतंय इथे प्रिन्सिपलच्या जागी मला एखादी दुसरा प्रिन्सिपल. बघा पहिले प्रश्न वाचून घेऊ. शी इज द प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज. आणि त्यांनी काय म्हटलंय, जो पण काही अंडरलाईन केलेला शब्द आहे ना, त्याच्या जागी दुसरा व्यवस्थित करेक्ट वाला शब्द टाका. पण मी बघितलं सर ते गेलं चुल्या, मला प्रश्नाचा अर्थ नाही समजत आहे. काय करशाल? मला हे माहिती प्रिन्सिपल शब्द या ठिकाणी चुकीचा लिहिलेला आहे. प्रिन्सिपल शब्द या ठिकाणी चुकीचा लिहिला. मग प्रिन्सिपलचं दुसरं कोणतं स्पेलिंग आहे का? मला आठवते प्रिन्सिपलचं एलीच्या आगी ए आले, PRINCIPA.
प्रिन्सिपलचं हे दुसरं स्पेलिंग आहे. म्हणजे काय करा, हा शब्द चुकीचा आहे ना, मग दुसरा शब्द कोणता येईल, प्रिन्सिपल येऊ शकतो. तू त्या ठिकाणी तुला, जसं की आता समजा इथे फ्लोअर आहे, इथं काय आहे, फ्लोअर आहे. मला माहिती ते हा फ्लोअर तर नाही, ह्या फ्लोअरचा मला अर्थ माहित नाही, पण या ठिकाणी हा फ्लोअर तर नाही. मग दुसऱ्या फ्लोअरचं स्पेलिंग जर मला बनवायचं असेल तर मी काय करेल, FLOOR फ्लोअर असं स्पेलिंग मी त्या ठिकाणी तयार करू शकतो. पण मला हे तर माहिती ना, हे फ्लोअरचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर नाहीये. का? कारण ह्या फ्लोअरचा अर्थ होतो पीठ आणि ह्या फ्लोअरचा अर्थ होतो मजला. मला हे माहित नाही बरं, याचा अर्थ काय, याचा अर्थ मला कळत नाही, मला इंग्लिश लिहिता वाचता येत नाही, असं मी ऍझ्युम करतो. पण मी पाहिलं की हा फ्लोअर शब्द तर इथे काय चुकीचा आहे, या ठिकाणी दुसरा कोणता तरी फ्लोअर येईल, मग दुसऱ्या फ्लोअरचं स्पेलिंग तयार करायचा प्रयत्न करायचा. जसं की इथे फ्लोअर आहे ना, आता बघा फ्लोअर मध्ये FL तर येणारच आहे, फ्लोअरचा FL तर येणार आहे, OUR, मग हा यू काढून मी तिथे काय करू शकतो, O टाकून असा एक शब्द मी वाचल्यावर फ्लोअर, तर मग असा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला प्लेस करायचा. जसं की बघा, आणि जो हुशार असतील ते अर्थ बघून घ्या, हिज हाऊस इज ऑन द 5th फ्लोअर. त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं घर 5व्या मजल्यावर आहे. पण मी बघितलं हा फ्लोअर म्हणजे तर एखाद्या प्रकारचं पीठ असेल, पण मला या ठिकाणी पीठ नाही, मला या ठिकाणी मजला बघायचा. पण मजल्याचं स्पेलिंग असतं फ्लोअर, FLOOR. तर अशा प्रकारे, जसं की इथे पण डेझर्ट आहे, मला माहिती आहे हा डेझर्ट या ठिकाणी चालणार नाही, मला दुसरा डेझर्ट लागेल, मग दुसऱ्या डेझर्टचं स्पेलिंग ट्राय म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जसं की आय लाईक आईस्क्रीम इन द डेझर्ट आफ्टर मे. बघा, एक डेझर्ट असतं वाळवंटवालं आणि दुसरं डेझर्ट असतं म्हणजे एखादी गोड पदार्थ, बरोबर ना. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, याला सुद्धा टॅकल करायचंय. नेक्स्ट आहे तुमचं फिनेटिक्स. तुमचा गच्चा फसला ना, तर इथेच फसेल. का हो सर असं काय म्हणताय, जर तुमचे व्यवस्थित अल्फाबेट्स पार्ट असतील तर तुम्हाला 100% येतील. बघा, जसं की सॉल्व्ह कसं करायचं परत सांगतो. जसं की कॅट आहे, तर कॅटला काय लिशान, हे बघा, हे कॅट आहे, कॅटचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, कॅट. मग याला काय करायची, फोड करायची. कशी, क अधिक ä अधिक ट लिहिलं, 2 रेषा मारायच्या, 2 रेषा मारल्याने तुमचे मार्क जातील. क फॉर असतो के, ä फॉर असतो असं सिम्बॉल असते बघा, आठवतं का. ऍचा जर तुम्ही अभ्यासच केला नसेल तर तुम्हाला हे समजणार नाही, फिनेटिक तुमच्यासाठी बनलेलं नाही. अभ्यास केलेला आहे, फिनेटिकला सॉल्व्ह आरामात करा, एकदम सोपं आहे. के झालं, क च झालं के, च झालं ä, ट च झालं टी, 1 मार्क मला भेटला. नंतर समजा डिश, काय इथे लिहितो, इथं असेल समजा डिश, DISH, कसं लिहाल, डिश. मग याचं फोड करा, कसं लिहाल, ड अधिक ई अधिक श, बरोबर. असंच होतं ना, मी फोडी सुद्धा कसं करता हे तुम्हाला सांगितलंय. मग आता ड फॉर असतो डी, ई फॉर असतो आय, ई फॉर असतो आय, व्यवस्थित आठवतं ना, आणि श फॉर असतो असा सिम्बॉल. चला, 1 मार्क मला भेटला. तर अशा प्रकारे फिनेटिक ट्रान्सक्रिप्शन करा. फिनेटिक ट्रान्सक्रिप्शनचं तुम्ही अजूनपर्यंत काहीच अभ्यास केला नसेल, काय करा उपचार, स्टार्टिंगचे 2 प्रश्न, एक कोणता कोलोकेशनचा आणि दुसरा आहे सॉरी कोलोकेशनचा नाही बाबा, कुठे गेला तो, एक आहे हा डेझर्ट वाला होमोफोनचा आणि दुसरा आहे तुमचा, 2 मिनिटं हे सगळं पहिले मी रफ करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न किती विचारलेले आहेत, अरे बघा 2 मिनिटं, बघा आपल्याला फक्त किती प्रश्न विचारले, 2 प्रश्न विचारले. तर याच्यामध्ये एक प्रश्न असणार तुमचा फिनेटिकचा, एक प्रश्न असणार तुमचा प्रिफिक्स सफिक्स अँटोनिम सिनोनिमचा, आणि एक प्रश्न असणार तुमचा कोलोकेशन आणि होमोफोनचा. तर माझ्या मते तुम्हाला हा प्रश्न आणि हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. फिनेटिक त्यानेच सॉल्व्ह करा ज्याला येतंय, आणि नाही पण येत असेल तरी सॉल्व्ह करून टाका ना. एक एक शब्द लिहायचा आहे, एक एक शब्द लिहायला जास्त वेळ लागत नाही. बायचान्स 1-2 तुक्क्याने बरोबर येऊन गेले तर चांगली गोष्ट आहे. तर असो, चला नेक्स्ट जाऊ आता आपण 6वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. आता यामध्ये तुमचा राहणार आहे अनसीन पॅसेज आणि 5व्या नंबरचा चॅप्टर, ज्यामध्ये असणार ड्रेसिंग, ग्रूमिंग, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, बॉडीचं गेस्चर, पोस्चर, हे सगळं.
आणि हे प्रश्न तुम्हाला सोडायचे नाही. बघा अनसीन पॅसेज मध्ये मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. फक्त एक छोटीशी ट्रिक दिलंय. एखादी शब्द आपल्याला प्रश्नामध्ये दिसतोय, तो शब्द आपला पॅराग्राफ मध्ये शोधायचं. एका फुल स्टॉप पासून शेवट दुसऱ्या फुल स्टॉप पर्यंत मधलं उत्तर पूर्ण तसंच्या तसं लिहायचंय. हे कोणासाठी? ज्यांना काहीच येत नाही, पण ज्याला येतंय त्याला व्यवस्थित पॅराग्राफ समजतोय, तो काय करेल? स्टार्टिंगचे 1-2 वर्ड चेंज करेल, शेवटचे 1-2 वर्ड चेंज करेल आणि ऍज इट इज मधलं उत्तर जसंच्या तसं तो काय करेल? तिथे छापेल. अनसीन पॅसेज मध्ये कोणाची शक्यतो मार्क चुकत नाही. इथे सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न आहेत. 3 पैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे. बघा भरपूर जास्त मार्कांची 4-4 मार्कांची या ठिकाणी तुमचे प्रश्न राहणार आहे. 4-4 मार्कांचे ना. बघा 2 मिनिटं. 6 मार्कांचा एक प्रश्न, अटेम्प्ट टू 6 मार्कांचा एक प्रश्न आहे. 6 मार्कांचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते सांगतो. अनसीन पॅसेज ते तुम्हाला 100% सॉल्व्ह करता येईल. मी अशी गॅरंटी काय करतो तुमच्याकडनं घेऊन घेतो. आता बी किंवा सी मी सांगतो दोन्ही सॉल्व्ह करा. अनसीन पॅसेज मध्ये उत्तर चुकायचे चान्सेस भरपूर जास्त असतात. तर बघा आता व्हॉट इज द बॉडी लँग्वेज. याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शोधायचं. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शोधलं, मी तुम्हाला एक उत्तर प्रोव्हाइड केलंय. ते उत्तर जसं तसं 8 पॉइंट दिलेले आहेत. किती? 8 टिप्स. यांनी किती विचारले? 4. 8 पैकी जर तुम्ही 6 जरी लिहिले ना, तुम्हाला आरामात आउट ऑफ मार्क त्या प्रश्नामध्ये भेटतील. नंतर ड्रेसिंग आणि ड्रेसिंग अँड ग्रूमिंग. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही स्वतःचे ड्रेसिंग कसे ठेवशाल, तुमचं पोस्चर कसं ठेवशाल, तुम्ही घड्याळ, तुमचं शर्ट, पॅन्ट कोणती ठेवशाल हे बघायचंय. स्पीच स्किप करा. स्पीचचा विषय का आता परत तुम्हाला सांगतो, पेपर चेकरला अभ्यास येत नाही. पेपर चेकरला माहिती नाही की पॅराग्राफ मध्ये काय उत्तर दिलंय, तो व्यवस्थित वाचत सुद्धा नाही. नंतर जो पण काही पेपर चेकर आहे त्याला माहित नाही की बॉडी लँग्वेज बद्दल या व्यक्तीला किंवा व्यक्तीने काय काय पाठ केलंय, त्याला काय घेणं नाही. बॉडी लँग्वेज मध्ये तुम्ही काहीही लिहिशाल ना, त्याला मार्क द्यायचेच. पण स्पीच रायटिंग मध्ये ना, प्रत्येक सर काय तुमच्या कॉलेजमध्ये जेवढे पण फंक्शन होतात भरपूर वेळा स्पीच देतात. एखाद्या सरने स्पीच दिलं असो नसो, पण तो स्पीच कंटिन्यू ऐकत असतो. त्याला माहितीये स्पीचचा नेमका जो पण काही फॉर्मॅट असतो तो कसा असतो, त्या ठिकाणी कशा प्रकारची लँग्वेज वापरली जाते. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही चूक केली, पेपर चेकर लवकर तुमची ती चूक पकडून घेईल. त्यावेळी स्पीच त्यानेच द्या. स्पीच त्यानेच लिहा ज्याला स्पीचवर सगळं व्यवस्थित येतं. नाहीतर माझ्या मते तुम्ही काय करा, याला स्किप करा. तर आता जाऊ आपण आपल्या प्रश्नांवर. बघा आता मी सगळ्यात पहिले तुम्हाला थोडीफार ओव्हरलुक करून देतो. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न 3 पॅसेजवर. 3 पॅसेज मध्ये कोणते करायचे? एक अब्दुल कलामांचा, एक प्लास्टिकचा आणि एक अरुणिमा सिन्हाचा. तिसरा प्रश्न मध्ये राहील तुमचा डायलॉग रायटिंग आणि राहील तुमचा पॅराग्राफ रायटिंग. तर पॅराग्राफ रायटिंग मध्ये आणि डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला नेहमी चूज करायचं आहे डायलॉग रायटिंगचे 2 प्रश्न आणि पॅराग्राफ मध्ये एक सिंपल वाला प्रश्न. चौथा प्रश्न मध्ये तुमचं काय होतं? तुमचं होतं एक टेक्निकल पॅराग्राफ, एक होतं डायरी आणि एक होतं पिक्चर डिस्क्रिप्शन. तुम्हाला काय करायचं? टेक्निकल पॅराग्राफ आणि पिक्चर डिस्क्रिप्शनला सगळ्यात पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. डायरी रायटिंग केव्हा लिहा? जेव्हा तुम्हाला टेक्निकल पॅराग्राफ कठीण जात असेल तेव्हा. 5वा प्रश्न पूर्ण व्होकॅबवर आहे. कशावर आहे? व्होकॅबवर. व्होकॅब मध्ये प्रिफिक्स सफिक्सचे मार्क तुमची हातातनं जाऊच शकत नाही. कोलोकेशनचे, होमोफोनचे मार्क जाऊ शकत नाही. बाय चान्स होमोफोनचे गेले तर ठीक, कोलोकेशनचे जाता कामा नाही. आणि ज्याला सगळ्यात व्यवस्थित येत असेल ना, त्याला आता फिनेटिक ट्रान्सक्रिप्शन एकदम बेस्ट ऑप्शन आहे. 5 शब्द लिहा, 5 वर्ड लिहा, 4 मार्क मिळवा. किती सोपं आहे. असो, हे काय झालं आपली ओव्हरलुक. आता जो आपण आपल्या पीडीएफ कडे बघा. पीडीएफ मध्ये भरपूर सारा तुम्हाला काय दिलेला आहे? इम्पॉर्टंट डाटा. बघा भरपूर काय दिलेला आहे? इम्पॉर्टंट डाटा दिलेला आहे. 2 मिनिटं थोडं तिरपं झालंय. जर तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवर जाशाल आणि बघा आजच्या दिवस फक्त आज आणि उद्यामध्ये काय म्हणजे आज उद्या म्हणजे आता जे पण काही पेपराचे तुमचे दिवस राहणार आहेत त्या दिवसामध्ये आपल्या कोर्सेसची प्राइस भरपूर कमी करून दिलेली बाबा. फक्त आणि फक्त 500 रुपये. 500 रुपयात तुम्हाला मॅथ भेटतंय, फिजिक्स भेटतंय, केमिस्ट्री भेटतंय, CMS म्हणजे आपलं इंग्लिश भेटतंय.
बघा जा आता त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथची रिव्हिजन बॅच सुद्धा त्यांनी लॉन्च केली आहे. आणि मी सांगतो जर तुम्ही फक्त रिव्हिजन बॅच जरी केली ना, मी सांगतो ज्या ठिकाणी जो व्यक्ती म्हणत असेल माझ्याकडनं येऊन पास होऊन आणि तो सुद्धा पेपरमध्ये एकदम भरून भरून काय करेल, लिहून येईल. पण असो तुम्हाला तुमची इच्छा, पण मी तर तुम्हाला हेच सांगेल 500 रुपये तुम्ही एक तर कोर्स घ्या, नाही तर मग जर तुम्ही बाय चान्स बॅक झाले, मी सांगतो देव करून तुम्ही बॅक नको राहिला, तुम्ही काठावर पास झाले तरी देवाची कृपा तुमच्यावर असेल. पण तर तुम्ही एखादी विषय बॅक जर झाले ना, तो जो डिप्रेशन येतं ते वेगळा, जो धब्बा लागतो तो वेगळा, नंतर अजून तो बॅकलॉगचा पेपर फॉर्म असतो, पेपर फी असते ती वेगळी. मग माझ्या मते 500 रुपये जास्त काही मोठी डील नाहीये. तुम्ही मस्त की आपला कोर्स परचेस करा, या सगळ्या नोट्स मी तर सांगतो ना, नोट्स करा, 100% लिहून देतो, तुम्ही पेपरमध्ये पास होशाल. फक्त काय करा, नोट्स व्यवस्थित वाचा, दुसरं काही करू नका, फॉर्मॅट समजून घ्या. बघा भरपूर सारे मी इथे तुम्हाला फेनेटिक्सचे वर्ड दिलेले आहेत. बघा या ठिकाणी प्रिफिक्स महत्वाचे प्रिफिक्सचा पेक्षा मध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. प्रिफिक्स आहे, सफिक्स आहे, नंतरून तुम्हाला बघा इथे होमोफोन सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. होमोफोनचं सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. जवळपास 90% डाटा आपल्या नोट्स मधून येऊ शकतो, हे मी गॅरंटी देतो. नेक्स्ट आहे तुमचं बघा कन्स्ट्रक्ट कोलोकेशन तर लिहून घ्या, हेच येतील, याच्यामधले येतील. नेक्स्ट बघा पॅराग्राफ रायटिंग. आता पॅराग्राफ रायटिंग मध्ये बघा माय फेवरेट टीचर झाला, केवढा पॅराग्राफ लिहायचा आहे हा तुम्हाला एक अंदाज होऊन देईल. स्टार्टिंग कशी करायची, मध्ये काय लिहायचं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजून देईल. बघा बेस्ट मोमेंट इन माय लाईफ, सगळेचे सगळे PYQ अनालिसिस केलेले आहेत. प्रत्येक उत्तर, प्रत्येक काय एकूण एक शब्द यामध्ये इतका सोपा दिलेला आहे, जो तुम्हाला पाठांतर, बघा जिचं पाठांतर असेल त्याने पाठांतर, ज्याला समजायचं असेल त्याला समजून घ्या. पण मी सांगतो खूप सोप्या नोट्स दिलाय. आमच्या वेळेस नव्हतं, आम्हाला पुस्तकं वाचायला लागायची. तुम्हाला फक्त ही 20-25 पानांची PDF आहे, ती एकदाची वाचा, मी सांगतो तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. बघा लॅपटॉप बद्दल काय दिलेलं असतं बघा, हे थोडंफार एखादी एक्सप्लेन करून सांगतो. जसं की टेक्निकल पॅराग्राफ सुद्धा असतो. बघा टेक्निकल पॅराग्राफ तुम्हाला 2 ठिकाणी पाहायला भेटतील. टेक्निकल पॅराग्राफ तुम्हाला एक सेकंड चॅप्टर मध्ये पण बघायला भेटेल आणि एक 4th चॅप्टर मध्ये सुद्धा बघायला येईल. एक असेल टेक्निकल डिस्क्रिप्शन आणि एक असेल टेक्निकल पॅराग्राफ. दोन्हींचे उत्तर जवळपास सारखे असतात. जसं की लॅपटॉप बद्दल विचारलंय, काय विचार, लॅपटॉप इज अ स्मॉल कम्प्युटर. सोपे पुढचं लिहू नका. इट हॅज स्क्रीन, it has keyboard, touchpad, many buttons, it works on electricity or battery. We can use laptop for studying, playing games, watching videos and doing homework. Teacher use laptop, क्या we use laptop and parents use them for office work. Parents सुद्धा ऑफिस वर्क साठी ते वापरतात. एकदम सोपे वाक्य लिहा. मी तेच सांगेल, जेवढा डाटा सोपा तेवढे मार्क तुमच्या हातातले राहतील. नंतर सेलिब्रेशन ऑफ कल्चरल इव्हेंट, हे काय करा, पॅराग्राफ कधीही अवॉइड करा. या ठिकाणी तुमचे ग्रामॅटिकल मिस्टेक सुद्धा भरपूर होतील आणि प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. मी तर सांगतोय ज्याला इंग्लिश लिहिता येते ना त्याने तर टेन्शनच घेऊ नका, त्याला तर फक्त फेकम फाप करायची. हा दुसरा विषय, हा तुम्हाला 1.5 तासात मी सांगितलं, 1.5 तासात तुमचा आरामात पेपर होऊन जाईल. त्यामुळे स्टार्टिंग पासूनच समजून घ्या. हा सरांनी सांगितलं आमचा 1.5 ते 2 तासात पेपर होईल ना, आरामात लिहा, अक्षर छान काढा, सुंदर लिहा. या ठिकाणी फक्त आणि फक्त मार्क तुमचे ना अक्षर आणि प्रेझेंटेशन पाहून देईल. कारण त्याला माहितीये हे तर कोणी पण लिहून घेतं, फक्त व्यवस्थित कोण लिहितं याच्यावर आता डिपेंड आहे तुमचे मार्क. बघा माय फेवरेट बुक इज द स्टोरी बुक विथ ब्युटिफुल पिक्चर. कोणतं पण लिहा ना, महाभारत लिहून टाका. महाभारत हे माझं बेस्ट पुस्तक आहे. महाभारतामधला एक छोटासा सीन लिहून टाका की त्यामध्ये कोण अरे नाही लिहिलं, फक्त कॅरेक्टर जर लिहिले तर तुमचे 2 ते 3 वाक्य होऊन जातात तिथे, की त्याच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर आहे, कृष्ण आहे, नंतर युधिष्ठिर आहे. म्हणजे आता तुमची इच्छा, तुम्हाला जो लिहायचं असेल. बाय चान्स फेवरेट बुक, महत्वाचा प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, येऊ शकतो. आणि हा जर तुम्हाला पाठ करायचं असेल ना, माय फर्स्ट डे इन अ कॉलेज, IMP, जर तुम्हाला पाठच करायचंय पाठ करू शकतात. बघा टेक्निकल डिस्क्रिप्शन 4थ्या चॅप्टरचा विषय आहे. या ठिकाणी सुद्धा तुमचे मार्क कन्फर्म आहे असं धरून चला. बघा आता डायलॉग रायटिंगला आपण बघू.
डायलॉग रायटिंगला आता हातातले मार्क आहे ना, हातातले मार्क नाही सोडू देणार तुमचे. 2 मिनिटं. बघा आता डायलॉग रायटिंगची सुरुवात कशी करायची. तुम्हाला मी सांगितलं होतं, एक असतो स्टार्टिंग वाला आणि एक असतो एंडिंग वाला. एक मार्क इथे भेटतो, एक मार्क इथे भेटतो. पण हे मार्क केव्हा भेटतील, जेव्हा तुम्ही हा मधला डाटा लिहिलेला असेल. चुकीचा असो बरोबर असो, लिहिला असेल तुम्हाला हे 2 मार्क तर ह्या प्रश्नामध्ये 100% भेटणार आहे. काय लिहायचंय, रवी हाय अंकित, अंकित हॅलो रवी. या ठिकाणी तुम्ही हाय हाऊ आर यू, गुड मॉर्निंग सुद्धा टाकू शकता. आणि इथे बघा रवी, ओके देन लेट्स प्रिपेअर वेल. अंकित हा शुअर सी यू टुमारो, टुमारो. किंवा इथं ओके, इने जर विचारलं ओके सी यू टुमारो, ओके देन वी विल मेट टुमारो. काहीही लिहा. काय इथे गुड नाईट जर लिहिलं ना, ओके गुड नाईट झालं, एंडिंग झालं, क्लोजिंग स्टेटमेंट भेटलं, 1 मार्क तुम्हाला भेटून जाईल. इथला मधल्या डाटामध्ये बघा 2 तरी वाक्य तुम्हाला अशी तयार करायचे ज्यामध्ये क्वेश्चन मार्क असेल आणि उद्गारवाचक चिन्हाला विसरू नका. हाय रवी, हाय अंकित, उद्गारवाचक, हॅलो रवी, उद्गारवाचक. कुठंतरी तुमचं प्रेझेंटेशन या ठिकाणी व्यवस्थित होतं, पेपर चेकर इम्प्रेस होतो. नंतर 2 प्रश्न काय करायचे तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे. चला आता तुमचं झालं डायलॉग रायटिंग क्लिअर. डिस्कस दिवाळी इथं पण काही अडचण नाही. डायलॉग रायटिंग मध्ये बघा भरपूर डायलॉग रायटिंग तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत पीडीएफ फॉर्म मध्ये. पीडीएफ करा, विषय संपला. बघा आता इथे प्रश्न चालू आहे तुमचे सीन अँड अनसीन पॅसेजचे भरपूर. बघा जसं की स्टेट द मेजर नीड टू टेकिंग अवॉइड यूज ऑफ प्लास्टिक बॅग. म्हणजे आपल्याला अशा कोणत्या काळजी घ्यायला हव्या आणि त्याच्याने आपल्याला प्लास्टिक बॅग अवॉइड होतील. तर काय काय करशाल तुम्ही, क्लोथच्या बॅग वापरशाल. नंतर अजून काय असेल, ज्या दुकानांजवळ जाशाल तर त्याला सांगू तू प्लास्टिकची बॅग वापरू नको रे बाबा. तर असो. नंतर एक्सप्लेन हाऊ प्लास्टिक इज इन्व्हायरमेंटल हजार्ड. हा प्रश्न महत्वाचा आहे. नंतर हाऊ डिड गोवा अँड उटी फ्री देमसेल्फ फ्रॉम प्लास्टिक बॅग. महत्वाचे प्रश्न, याला स्किप करू नका. नंतर डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ द सेइंग नो प्लास्टिक, सेइंग नो प्लास्टिक बॅग. मनाचे उत्तर आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा सगळे महत्वाचे प्रश्न होते. बघा इंटरव्ह्यू ऑफ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे सगळेचे सगळे प्रश्न विथ आन्सर आपण काय केलं आपल्या ऍप्लिकेशनवर प्रोव्हाइड केलेले आहे सगळे. जसं की बघा त्यांचं फेल्युअरवर काय म्हणणं होतं, नंतर त्यांना त्यांची स्वप्नांना बघून काय म्हणणं होतं, नंतर तो एक कुठे होता बघा इथे प्लॅनिंग अँड टीम वर्क आणि टाइम वर्क. त्यांचे स्वतःचे काहीतरी विचार होते, ते विचार तुम्हाला काय करायचे व्यवस्थित पाठ करायचे. दिलेले, टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दिलेले आहेत. बघा जवळपास 41 प्रश्न तुम्हाला दिलेले. 41 प्रश्न तुम्ही केले ते केले. तुमचे जवळपास किती मार्कांचा प्रश्न येतो, वर्षे 10 आणि खालती 12, 22 मार्क तुमचे फिक्स होतील फक्त 41 प्रश्न वाचू. नेक्स्ट आहे डायरी एंट्री. बघा डायरी एंट्री कशी लिहायची. बघा डायरी एंट्री लिहिताना तुम्हाला माहिती फॉर्मॅटला मला 2 मार्क भेटतात. फॉर्मॅट कसा राहील, मंडे 15 जुलै 2025, टाइम 6:00 PM, डिअर डायरी. मधला डाटा लिहून टाका. मधला डाटा लिहिल्यानंतर युअर नेम, जसं की इथं असेल राम. झाले 2 मार्क मला भेटले. पण हे 2 मार्क केव्हा भेटेल, ज्यामध्ये थोडंफार तुम्ही काहीतरी लिहिलं असेल तेव्हा. डायरी एंट्री सुद्धा इथे आपली कव्हर होते. बघा भरपूर साऱ्या डायरी एंट्रीचे सुद्धा एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रत्येक नंतर 5 चॅप्टर सुद्धा व्यवस्थित ह्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं तुम्ही कोर्स परचेस करायला हवा. भरपूर कमी किंमत आहे बाबा. आणि मी सांगतो इंग्लिशच्या ह्या पीडीएफ साठी आणि मॅथचा जो पण काही आपला क्रॅश कोर्स आहे त्याच्यामध्ये तुमचे पैसे आरामात वसूल होऊन जातात. आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे एमसीक्यू विथ नोट्स प्रोव्हाइड केलाय. अरे 100% तुम्हाला ती हेल्पफुल ठरणार आहे. नेक्स्ट आहे आपला पिक्चर डिस्क्रिप्शन. बघा आपण ते पिक्चर बघितलं तेच बघू आपण 2 मिनिटं. आपण हे पिक्चर बघितलं होतं ना, हा त्याला बघ कसं लिहिशाल. बघा स्टार्टिंग कशी करायची, एंडिंग कशी करायची तुम्हाला सांगतो.
सगळ्यात पहिला नियम कोणता? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे आणि सुरुवात करायची इन दिस पिक्चर किंवा दिस पिक्चर शोज. मग काय? सम चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन अ पार्क. आर प्लेइंग बघा दिसत नसेल थोडं मोठं करून घ्या. बघा काय लिहिलंय? आर प्लेइंग. मी तुम्हाला सांगितलंय कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. बघा काय लिहिलंय? फक्त जे त्यांनी ना पिक्चर मध्ये दाखवलंय ना तेच मी लिहिलंय. बघा जसं की सम चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन द पार्क. काही मुलं तिथं खेळत आहेत. नंतर अ बॉय इज रनिंग ऑन द पाथ. एक जण काय करतोय? रनिंग पाथवर पळतोय. टू चिल्ड्रन्स आर सिटिंग अंडर अ बिग ट्री. आता इथं तर एकच दिसतोय पण तिथे थोडंफार प्रिंटिंग मिस्टेक असेल पण तिथे एक लिहून घ्या. नंतरून अ गर्ल गिव्हिंग अ फूड टू द बर्ड्स. एक मुलगी काय करते? काहीतरी अन्न आहे ती काय करते? तिथल्या बर्ड्सला देते. बघा इज अ गिव्हिंग. म्हणजे मी काय लिहिलंय? फक्त जे लोक जे ठिकाणी जे काम करतायत ते फक्त मला लिहायचं आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये. तर असो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं? पूर्ण पॅसेज लिहा. बघा सेम आहे. नंतर ऍट द बॅक सम बॉईज आर फ्लाइंग काइट्स इन द ओपन स्काय. काही मुलं बॅकग्राऊंडला काय होत आहेत? पतंग उडवत आहेत. बस तेच लिहायचंय, जास्त कठीण नाही. पिक्चर डिस्क्रिप्शन मध्ये तर टेन्शन घ्यायची गरज पडायला नको. नेक्स्ट आहे स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग होल्डवर ठेवा. मी सांगितलंय स्पीच रायटिंग त्यानेच लिहा ज्याला व्यवस्थित येतं. कारण भरपूर बघा सोपं असतं पण थोडंफार ती लँग्वेज आहे ना ती व्यवस्थित वापरावी लागते. जसं की स्टार्टिंग करणं. काय? स्टार्टिंग करणं हेच खूप मोठी गोष्ट असते. जसं की टुडेज प्रोग्राम वॉज व्हेरी इंटरेस्टिंग अँड एन्जॉयबल. बघा इथेच मला थोडंफार कठीण वाटतंय. त्यामुळे स्पीच टाइम कमी करूच नका. काय करूच नका. मी तर म्हणतो डायरेक्ट स्पीच रायटिंग नंतरून सीन पॅसेज मधला रिमार्केबल ते एक मॅक्सिमम अचीवमेंट आहे. यांना तर 2 मिनिट थोड्या वेळासाठी बाजूलाच ठेवा. फक्त काहीचे IQ, EQ आणि SQ हेच पाठ करा. याचे बाय चान्स याचा फुल फॉर्म विचारा ना तर एकदम सोपं काम होऊन जाईल. नंतर तुम्हाला काय करायचं नाही? डायरी एंट्रीला होल्ड वर ठेवायचं. वेळ कमी. जर तुम्ही फिनेटिक ट्रान्सक्रिप्शनचा अभ्यास केला असेल तर एकदम उत्तम. नसेल केला फिनेटिक ट्रान्सक्रिप्शन अवॉइड करा. या ठिकाणी आता तुम्ही समजून चला कोणता टॉपिक सोडायचा आणि कोणता टॉपिक आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट बघा स्पीचला आपल्याला काय करायचं? होल्डवर ठेवायचं. बघा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं एकदम छान उत्तर आहे. लिस्ट 8 टिप्स विचारलंय. आपण 8 टिप्स दिले म्हणजे इथं 8 टिप्सनी इथं 4 होत्या पेपरामध्ये. 4 येतात आपण 8 दिल्यात. 8 पैकी तुम्हाला फक्त 4च लिहायचे आहेत. 6 लिहिले तर एकदम बेस्ट. 8 लिहिले तर तुमच्यासारखा हुशार कोणीच नाही. मग ड्रेसिंग ग्रूमिंग साठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? जसं की विअर क्लीन नीट अँड वेल फिटिंग क्लोथ्स. नंतर ड्रेस अकॉर्डिंग टू द वर्क प्लेस. तुम्ही कुठे जाताय त्याच्यानुसार तुम्हाला ड्रेस वेअर करायचे. नंतर यूज माइल्ड परफ्यूम नॉट स्ट्रॉंग फ्रेग्रन्स. तुम्हाला परफ्यूम मारताना सुद्धा एकदम स्ट्रॉंग वाला मारायचा नाही. काय उत्तर आहे? काय उत्तर नाही. हे तर उत्तर आहे ना. न पाठ करता सुद्धा मी तिथे व्यवस्थित लिहू शकतो. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही उत्तर वाचाल तर मी सांगतो तुमचे मार्क पेपर चेकर सुद्धा कट करू शकत नाही. फक्त तुम्हाला अक्षराची काळजी घ्यायची. तर हे सगळे 5व्या चॅप्टरचे म्हणजे शेवटच्या चॅप्टरचे एक्झाम प्रश्न आहे. महत्वाचे प्रश्न बघा किती? फक्त 6 प्रश्न आहे. काय 6 प्रश्न आहे? हे 6 प्रश्न आणि काही इतर ऍड केलेले आहेत ते प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केले. काय इथे 6 प्रश्न अजून आय थिंक 4-5 ऍड केलेले वाटतं. मी योगेश सरांना दिलं होतं त्यांनी 100% त्या ठिकाणी ऍड केलेले असेल. हे प्रश्न करशाल लिहून देतो. तुमचा 5वा प्रश्न क्वेश्चन नंबर 5 हातातनं जाणार नाही. एवढं करा. तर आशा करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आणि मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी ही जी पण तुम्हाला PDF पूर्ण पाहायची असेल पूर्ण अभ्यास करायची असेल आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशनवर जा. त्या ठिकाणी आपण एक पूर्ण कोंबो काय दिला? फक्त 500 रुपयात दिलेला आहे. बघा 500 रुपये महत्व नाही. कारण विषय काय? त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतोय? मॅथचा फुल कोर्स. काय भेटतोय? मॅथचा फुल कोर्स विथ रिव्हिजन बॅच. जर तुम्ही ती रिव्हिजन सिरीज केली 2 दिवसात तुम्ही M1 काढशाल ना. लिहून देतो ना. जर तुम्ही फक्त आतापर्यंत फक्त तुम्ही म्हटले नाही यार M1 चा अभ्यास काहीच जाणी काहीच समजत नाही. रिव्हिजन बॅच करा. नाही पडले तर मग मला बोला. नंतर दुसरी गोष्ट तुम्हाला फिजिक्स
केमिस्ट्रीचा कोर्स सुद्धा भेटतो विथ प्रॉपर नोट्स विथ IMP MCQs. काय पाहिजे अजून 500 रुपयात? 500 रुपयात अजून काय पाहिजे ना? अरे बाय चान्स तुमचा एक पेपर जरी बॅक लावून गेला ना तर याच्यापेक्षा जास्त फीस तुम्हाला भरावी लागेल ती वेगळी, नंतर डिप्रेशन वेगळं ते वेगळं, जो लागणार तुमचा जो तोंडावर डाग, अरे यार एक विषय पहिल्याच सेमिस्टरला बॅक राहून गेला, 2 विषय पहिल्याच सेमिस्टरला बॅक राहून गेले, नंतर अजून जो पण काही तुमचं मोटिवेशन होऊन जाईल ते सगळं खड्ड्यात चाललं जाईल. ज्या तुम्ही उत्साहाने डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं सगळा उत्साह नाही समजून येणार. अरे पहिल्याच सेमिस्टरला बॅक राहत आहे तर असं व्हायला ना नको. आणि आपला इंग्लिश विथ प्रॉपर नोट्स विथ प्रॉपर क्वेश्चन विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. जर तुम्ही कोर्स घेतला तर फिनेटिकचे फक्त 3च व्हिडिओ, 2 ते 3 व्हिडिओ करा. फिनेटिकचे सुद्धा 5 मार्क आहे ना, नाही भेटले तर मला बोला. कोणीच एवढा व्यवस्थित टॉपिक शिकवला आणि जो फिनेटिक ट्रान्सक्रिप्शनचा तेवढा मी व्यवस्थित शिकवलाय. तुम्ही जा व्यवस्थित लेक्चर बघा, काही अडलं तर आपला जो पण काही हेल्पलाईन नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट करा. तर मला असं वाटतं की एवढी मोठी डील नाही, तुम्ही कोर्स परचेस करायला हवा. जर बाय चान्स तुम्ही बॅक लावून गेले ना 500 रुपये तुमच्यासाठी काहीच नाहीये. 800, 1000 रुपये तुम्हाला काय करावं लागेल, ती फीस भरायला लागेल आणि परत अभ्यास करावा लागेल. मेन म्हणजे ते काय, पुन्हा पुढच्या सेमिस्टरला आता बघा आपण ही फीस परत वाढवून टाकू. 500 रुपयात आम्ही फक्त सिंगल कोर्स देतो. आता 500 रुपयात आम्ही पूर्ण काय करतोय, कोर्स देतोय. विचार करा बाय चान्स चुकीने बॅक लागला ना तर पुढच्या वर्षी पूर्ण कोंबो तो घ्यावा लागेल किंवा सेपरेट विषय तर घ्यावा लागेल, अभ्यास बी करावा लागेल. आणि अभ्यास केल्यानंतर तुमचं जे पण काही ना खचून गेल्या ना ते वेगळं, डिप्रेशन वेगळं, लोकांचे टोमणे वेगळे, घरच्यांचे टोमणे वेगळे. अरे फक्त 500 रुपये काय करा, खर्च करा आणि कोर्स आपला परचेस करा. नसेल करायचा, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं झालं असेल ना तेवढं तरी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी मी काय करतो आशा करतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.